जाती वर्गीकरण, SC वर्गीकरण या संदर्भात याला न्याय मागण्यासाठी व जे चाललेलं आहे त्या शासनाच्या दरबारी या ठिकाणी आमची बाजू मांडण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज समाजबांधवांच्या ठिकाणी मीटिंग ठेवलेली होती आणि त्या मीटिंगमध्ये सर्व पक्षीय, सर्व समाजाचे कार्यकर्ते, सर्व मित्र परिवार, आमचे तरुण मित्र, तरुण पोरं, महिला मंडळ या ठिकाणी समाजातले सर्व घटकातले, राजकारणापासून असतील, सामाजिक काम करणारे असतील, छोट्या वार्डामध्ये काम करणारे सामाजिक कार्यकर्ते असतील, यांनी या ठिकाणी या मीटिंगला या ठिकाणी उपस्थिती दिलेली आहे आणि आमच्या या ठिकाणी एक कृती समिती तयार करण्याचं या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे। त्या कृती समितीच्या माध्यमातून या ठिकाणी प्रचार प्रसार, मीटिंगचं आयोजन, मोर्चा कसा करायचा, निवेदन कसं द्यायचं, हे या सर्व पद्धतीने त्या कृती समितीच्या माध्यमातून येणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जे मीटिंग आम्ही आयोजित केलेली आहे, या मीटिंगमध्ये मोर्चाचा कुठून निघणार आहे, आर्थिक बळ कशी करायची, विशेष म्हणजे या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे की या मोर्चासाठी लागणारी सामग्री जे बी आहे आर्थिकपासून तर जे असेल ते समाजाचे मर्यादित ठेवून या ठिकाणी आम्ही करणार आहे। आणि वकील संघ असेल, सर्व या ठिकाणी मदत करत आहेत। तरी मला सांगायचं असं आहे, वर्गीकरणाचा आपण जे मोर्चा या ठिकाणी घेतो आहे ते आपण या ठिकाणी वर्गीकरण आपल्याला ज्या पद्धतीने पाहिजे, ज्या जनगणना म्हणून आपल्याला दिली पाहिजे अशा पद्धतीची मागणी आहे। आम्ही या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मुलं आहोत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे औलाद आहे आम्ही या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे आणि त्या आरक्षणाचे खरे हकदार आम्ही या ठिकाणी आहेत। बाबासाहेबांनी देताना असं या ठिकाणी सर्व मागासवर्गीय, सर्व जितके बसतात ते माझे आहेत, माझे बांधव आहेत म्हणून या ठिकाणी दिलेलं होतं। परंतु त्या ठिकाणी आपसा भावाभावांमध्ये या ठिकाणी वाटाघाटीचा ज्या ठिकाणी तिनगा तो टाकलेला आहे, तो या ठिकाणी या मोठ्या पद्धतीने या ठिकाणी राजकारण त्या ठिकाणी खेळलं जात आहे। समाजाचं या ठिकाणी वर्गीकरण नसून हे समाजाचा हत्यार या ठिकाणी देऊन या ठिकाणी राजकीय बळ या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न करत आहेत, सत्याचा बळ या ठिकाणी वापर करत आहेत। आम्ही या ठिकाणी आमचा जो समाज आहे या सत्तेला जवळून ओळखून आहे, राजकारणाला जवळून ओळखून आहे, राजकारणाचे डाव जवळून ओळखून आहे म्हणून या ठिकाणी आमच्या काळात कोणी लोक फासा टाकू शकत नाही। आम्ही जागृत लोक आहेत म्हणून आमच्या जे बांधव आहेत, ज्यांना या ठिकाणी या राजकारण या साऱ्या गोष्टी कमतरता माहिती असल्या त्यांच्या गळ्यात हा फासा टाकलेला आहे। परंतु मला सांगायचं असं आहे, वर्गीकरण करण्याचं खरं कारण असं आहे, वर्गीकरण केल्यानंतर ज्यावेळेस वर्गीकरण होईल त्यावेळेस SC कॅटेगरी जागा ज्याला मिळेल, समजा आता मातंग समाजाची SC कॅटेगरी जागा निघाली, त्या कॅटेगरीमध्ये त्या कॅटेगरीत माणूस भेटला नाही त्याला 3दा कॉल केला जाईल SC कॅटेगरीचा आणि त्या कॅटेगरीमध्ये SC कॅटेगरीमध्ये ती जागा जर नाही भरली गेली, तिथे लायकदार उमेदवार नाही भेटले गेला तर तीन कॉलनंतर ती जागा जी आहे ती जनरल केला जाईल आणि जनरलचा माणूस त्या ठिकाणी भरला जाईल। अशी देखील त्या ठिकाणी हातखंडे वापरण्यात येत आहे म्हणून आपण देखील त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे। आता भुसावळ शहराचं घ्या, भुसावळ शहरामध्ये मातंग समाज जो आहे, मातंग समाजाने अण्णाभाऊ साठे यांचा स्मारक देखील या ठिकाणी तयार केलेलं नव्हतं, परंतु या ठिकाणी आम्ही अण्णाभाऊ साठेला जितकं बाबासाहेबाला मानतो तेवढं अण्णाभाऊ साठेंना आम्ही मानतो आणि मी स्वतः माझ्या पैशाचा खर्च करून त्या ठिकाणी अण्णाभाऊंचा या ठिकाणी स्मारक मी तयार करून दिला आणि त्याचं उद्घाटन रामदास आठवले साहेबांना त्या ठिकाणी बोलवलं होतं। सांगायचा अर्थ असा आहे की आम्ही या ठिकाणी मातंग समाजाला आमचा भाऊ समजतो, आमचा रक्तातला समजतो। आत्तापर्यंत आपण जर मागे पाहिलं असेल तर मातंग समाजाच्या घरावर दगड गेला असेल तर तो दगड आमच्या घरावर आलेला होता। मातंग समाजाच्या घराला जर आग लागली असेल तर त्याची वाफ आमच्या घरापर्यंत आली होती। आम्ही त्यांच्या बाजूने लढलेलो आहे, त्यांच्या बाजूने उभे राहिलेलो आहे। म्हणून या ठिकाणी मला म्हणायचं आहे, तुम्हाला वर्गीकरण जर पाहिजे होतं, वर्गीकरण जर तुम्हाला हक्काचं पाहिजे होते तर या ठिकाणी बौद्ध समाजाच्या कार्यकर्त्यांसोबत बौद्ध समाजासोबत मीटिंग या ठिकाणी करून जेव्हा मीटिंग घेतल्यानंतर तुम्हाला जर बौद्ध समाजाकडून या ठिकाणी प्रतिसाद मिळाला नसता, त्याच्यात आमचा लाभ दिसला असता तर त्या ठिकाणी तुम्ही आमच्याकडून फुटून गेले असते। परंतु आपण भाऊ असताना आपण चर्चा केली नाही आणि सीधं या ठिकाणी तुम्ही रस्त्यावर उतरले, रस्त्यावर आंदोलन केलं। अरे रस्त्यावर आंदोलन केले तर काय हरकत नाही, या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आंदोलन कसं राहतं, कोण काय करतं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला शिकवलेलं आहे आणि त्या माध्यमातून आंदोलन करतो। अरे आम्ही आंदोलनामध्ये आमच्या मुलं शहीद होऊन गेलेले आहेत पण आम्ही ते घेतल्याशिवाय थांबलेलं नाही आहे। आमच्या एकुलता एक पोरगा शहीद त्या ठिकाणी झालेला आहे म्हणून आंदोलनाला आम्ही घाबरत नाही। आंदोलन कसं उभं करायचं हे आमच्या रक्तात आहे। आमच्या विरोधात कोणी 1000चा मोर्चा काढत असेल तर आमची ताकद एवढी की आम्ही 1 लाखाचा मोर्चा या ठिकाणी काढू शकतो।
आम्ही आतापर्यंत जयी घेतलेला आहे. आम्हाला कोणी सन्मान स्वाभिमानाने दिलेलं नाही आहे. आम्ही जयी घेतलेलं आहे ती सरकारकडून हिसकून घेतलेलं आहे. सरकारला दबाव तंत्र करून आम्ही घेतलेला आहे. परंतु आम्ही कोणतं घेतलेलं आहे? हक्काचा घेतलेला, आमचा हक्काचा घेतलेला. बिना हक्काचा आम्ही सरकारकडे कधी मागितलं नाही आणि मागणार बी नाही. आमचा हक्काचा आम्ही हिसकून घेतलेला आहे. म्हणून आमच्यामध्ये ताकद आहे. आमच्यावर जर अन्याय होत असेल तर त्याला आणून पाळण्याची ताकद आमच्यामध्ये आहे आणि आम्ही कोणावर अन्याय करत नाही. अशा पद्धतीने या ठिकाणी मोर्चाचं आमचं नियोजन आहे. म्हणून या ठिकाणी आता आमचा जो मोर्चा आहे या ठिकाणी भविष्यात आणि भविष्यात कधी झालेलं नाही असा मोर्चा या ठिकाणी होणार आहे. आणि या मोर्चामध्ये आपल्याला सर्वांना या ठिकाणी आमच्या यांनी सांगितलंच का या ठिकाणी आपल्याला मोर्चा काढताना आपल्याला घराला कुलूप लावायचं आहे. राजू सुरेंशी जर मोर्चात सहभाग होत असेल तर त्याच्या घराला देखील कुलूप लागलं पाहिजे. म्हणून प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रत्येक यांनी या ठिकाणी आपल्या घराला कुलूप लावून आपल्याला रस्त्यावर यायचं आहे. आपल्याला प्रशासनाला या ठिकाणी आमची मागणी काय, आमची मागण्यासाठी आम्ही रस्त्यावर आलेलो आहोत हे प्रशासनाला दाखवून द्यायचं आहे. आणि प्रशासनाला हे दाखवायचं आहे का मी आज बी जागृत आहे, उद्या बी जागृत राहू आणि नेहमी जागृत राहू. प्रशासनाने आम्हाला कमजोर समजू नये या ठिकाणी प्रशासनाला आम्ही या मोर्चाच्या माध्यमातून दाखवून देणार आहे. म्हणून मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं. या ठिकाणी आमचे सर्व कार्यकर्ते हे आम्ही जे सर्व टीम आहे एकजुटने एक लेखीने काम करतो आहे. आमचा पक्ष, आमचा गट तर सर्व या ठिकाणी बाजूला ठेवणार आहे. फक्त एकच लक्ष जय भीम समाजाचा मोर्चा हाच आमचा लक्ष आहे. आणि प्रत्येक समाजाच्या प्रत्येक घरातल्या माणसाला या ठिकाणी मोर्चात सहभाग करून घ्यायचा आहे. हा प्रचार प्रसार आमचा राहणार आहे. शासनापर्यंत आमचं निवेदन या ठिकाणी शांततेने पोहोचवायचं आहे. आमच्या युवकांना देखील या ठिकाणी सांगायचं आहे आपल्याला भावनेच्या भरात या ठिकाणी जायचं नाही. वाद होईल असे कोणते पोस्ट करायचे नाही. आणि आपल्याला वाद दुकान बंद करा का गाव बंद करा मोर्चाचे हे देखील आपल्याला कोणाला त्या ठिकाणी बोलायचं नाही. फक्त आपला मोर्चा सक्सेस कसा होईल याला हे बघितलं पाहिजे. दुसऱ्या कोणत्याच गोष्टी या ठिकाणी सार्वजनिक माणसांना किंवा लोकांना आपल्या मोर्चापासून त्रास होईल नाही याची आपण दखल घ्यावं. एक आपला मोर्चा आदर्श मोर्चा राहील अशा पद्धतीने आपला मोर्चा काढायचा आहे. इथेच थांबतो. जय हिंद, जय भीम, जय बुद्ध, जय भारत. उपस्थित या ठिकाणी शासकीय रेस्ट हाऊस आज भुसावळ शासकीय रेस्ट हाऊस या ठिकाणी सर्व आंबेडकर प्रेमी, आंबेडकरवादी, संविधान प्रेमी सर्व गटातटाची आंबेडकरी रक्ताची अत्यंत महत्त्वाची ही बैठक उपवर्गीकरण रद्द करा बदर समिती जी गठीत करण्यात आलेली आहे ती समिती देखील या ठिकाणी जी आहे चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी गठीत करण्यात आली आहे. आणि अशा पद्धतीने उपवर्गीकरणाच्या विरोधात एक कृती समिती आम्ही सर्वांनी या ठिकाणी आंबेडकरवाद्यांनी, संविधानवाद्यांनी निर्माण केलेली आहे. आणि आजच्या या बैठकीमध्ये असं ठरलं की आम्ही सर्वांनी मिळून आंबेडकरी रक्ताचे, आंबेडकरी चळवळीचे, आमची भीमसैनिकांची, आमची संविधानवाद्यांची ताकद आणि शक्तीचं प्रदर्शन करण्यासाठी आम्ही सर्व एकत्र या ठिकाणी आलेलो आहोत. आमची मागणी या ठिकाणी ही आहे की उपवर्गीकरण या ठिकाणी रद्द झालं पाहिजे. आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यापूर्वी छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी आरक्षण दिलं आणि ते आरक्षण देत असताना त्यांनी संपूर्ण समाजाला या ठिकाणी आरक्षण दिलं. तोच धागा धरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये घटनात्मकदृष्ट्या कायदेशीर SC ST OBCंना आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे. आणि असं असताना देखील या ठिकाणी राजश्री छत्रपती शाहू महाराजांपेक्षा कोणी विद्वान होण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू नये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा तुम्ही विद्वान नाही आहे. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा पंगत वाढली आरक्षणाची तर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः म्हटलं, बाबासाहेब आंबेडकर इथपर्यंत म्हणाले की जर का माझ्या घरामध्ये मुलगी जन्माला आली असती तर मी मातंग समाजाला दिली असती आणि जावाई केला असता. बाबासाहेब आंबेडकरांचं इतकं प्रेम मातंग समाजावर आहे. जेव्हा SCला बाबासाहेब आंबेडकरांनी पंक्तीमध्ये जेवण वाढलं, STला वाढलं, OBCंना वाढलं, बाबासाहेब आंबेडकरांनी भेदभाव नाही केला. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा आरक्षण दिलं तर या ठिकाणी शंकरराव खरात हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ज्यावेळेस त्यांचं निधन झालं तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शेवटचं या ठिकाणी श्वास घेत होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना त्यांचे सख्खे भाऊ या ठिकाणी शंकरराव साठे म्हणाले की आता काय करायचं तुम्ही गेल्यानंतर अण्णाभाऊ. तर अण्णाभाऊ साठे मरताना हे म्हणाले की शेवटच्या श्वासापर्यंत, शेवटच्या रक्ताचा थेंब पडेपर्यंत एकच बाप आंबेडकरी चळवळीत काम कर. म्हणून RPIमध्ये त्यांनी या ठिकाणी जॉईन झाले आणि संपूर्ण आयुष्य RPI आणि आंबेडकरी चळवळीमध्ये या ठिकाणी घालवलं. भीमसैनिक म्हणून अण्णाभाऊ साठे या ठिकाणी वारले. जग बदल घालून घाव सांगून गेले माझं भीमराव. भीम नावाचा घन घ्या. आणि या आरक्षण विरोधी समितीचे जे लोक आहेत हे आमचे बंधू आहेत, आमचे भाऊ आहेत. पण मनुवाद्यांचं जे षडयंत्र आहे, जे RSSचं षडयंत्र आहे, हे संपूर्ण या षडयंत्राला बळी पडलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे आहे हे संपूर्ण या ठिकाणी हा जो डाव आहे, हा जो षडयंत्र आहे
हे षडयंत्र आम्ही जागृत लोक, आंबेडकरवादी, संविधानवादी, ते आमचे भाऊ आहेत, ते देखील मोर्चात सहभागी होणार आहेत. मातंग समाज देखील सहभागी होणार आहे. मुंबईमध्ये झाला होता. SC ST OBC सर्व समाज या ठिकाणी सहभागी होणार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये हे शक्ती या ठिकाणी आम्ही करू. संविधानिक पद्धतीने, लोकशाही पद्धतीने, शांततेने आणि पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करून, व्यापाऱ्यांना पूर्ण सहकार्य करून गावामध्ये सगळे शांतीपूर्ण अहिंसक पद्धतीने हा आमचा मोर्चा या ठिकाणी होणार आहे. पोचीराम कांबळेचे तुकडे तुकडे झाले. पोचीराम कांबळे शेवटच्या क्षणी त्यांचा मुलगा या ठिकाणी चंदरचे तुकडे तुकडे झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नाव मिळालं पाहिजे नामांतरासाठी जातीवाद्यांनी त्याचे तुकडे तुकडे केले. त्या तुकड्यातून त्या रक्तातून एकच नारा निघाला, जय भीम के नारे पे खून बहा तो बहने दो. हे आंबेडकरी चळवळीसाठी मातंग समाजाने आपलं रक्त सांडवलं आहे आणि त्यांच्या हक्कासाठी आम्ही लोक लढलेले लोक आहोत. तर या ठिकाणी जे जसं भीमा कोरेगावच्या वेळेस असे ऐतिहासिक आमचे मोर्चे झाले, हे आमच्या रक्तात आहे. भीमा कोरेगाव रिडलच्या वेळेस जसे आमचे एक मोर्चे झाले, त्यापेक्षाही आम्ही जबरदस्त मोर्चा या भुसावळ शहरामध्ये आंबेडकरी जनतेची एकजूट दाखवून देऊ. त्यासाठी सगळ्या बाया, आया, बहिणी, भीम सैनिक सर्व सहभागी होतील आणि विशेष करून सगळे SC जातीचे लोक सहभागी होतील, ST जातीय सहभागी होतील, OBC समाजाचे सहभागी होतील, बहुजन समाजाचे सहभागी व्हावे असं आव्हान या ठिकाणी करतो आणि थांबतो. जय भीम, जय संविधान, जय भारत, जय भीमा कोरेगाव. सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय लहुजी, जय अण्णा. आपण सर्वांना माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप मुद्दा गाजलेला आहे आणि हा मुद्दा गाजवण्याचं काम हे RSS मनोवादी हे BJP सरकारचं या ठिकाणी चालू आहे आणि दोन्ही भावांच्या मध्ये भांडण लावण्याचं काम या SC समाजामध्ये विविध गट पाडण्याचं काम या ठिकाणी मनोवादी आणि RSS वादी या लोकांचं काम या ठिकाणी सुरू आहे. परंतु हे यांचं जे काम सुरू आहे ते कधी यशस्वी होणार नाही आहे. पाण्यामध्ये कितीही लाठी मारली तर पाणी वेगळं होत नाही. आम्ही जे SCमध्ये अनुसूचित जातीमध्ये जे भाऊ लोक आहेत ते 100% राहणार आहे. कारण की काय झालेलं आहे, आता मधातल्या काळामध्ये काही लोकांनी काय केलेलं आहे, ज्याचे RSS सरकारने काय केलेलं आहे, या भांडण लावण्याचं एक षडयंत्र केलेलं आहे. काही संघटना या ठिकाणी निर्माण केलेल्या महापुरुषांच्या नावाने निर्माण केलेल्या आहेत आणि तेच लोक, काही लोक RSSच्या मांडीवर बसून या ठिकाणी मातंग समाजाला म्हणा, मेहतर समाजाला म्हणा व इतर समाजाला म्हणून या इथे भडकवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. बौद्ध समाज हर वेळेस, मेहतर समाज असो, मातंग समाज असो, यांच्या विरुद्ध कधी अन्याय अत्याचार झाला तर सर्वप्रथम बौद्ध समाज रस्त्यावरती उतरलेला आहे. त्यांना न्याय मिळवून देण्याची ताकद हे बौद्ध समाजामध्ये होती, आहे आणि 100% याच्यानंतरही राहील. पण आमची फक्त बोलताना एवढंच सांगेल की या ठिकाणी आमची लढाई फक्त RSS वाद्यांसोबत आहे. या ठिकाणी ना मातंग समाजासोबत आहे, ना मेहतर समाजासोबत आहे, ना 59 जे जाती आहेत त्यांच्या विरोधात आहे. 59 जे आहेत SCमध्ये जे आहे लोक आहेत ते सर्वचे सर्व या ठिकाणी आमच्यासोबत आहे आणि ते येणाऱ्या 22 तारखेला, 22 जुलैला सकाळी दुपारी 1 वाजता या ठिकाणी भुसावळ शहरातून नहाटा कॉलेजपासून 2 वाजता नहाटा कॉलेजपासून या ठिकाणी भव्य आणि दिव्य मोर्चे या भुसावळ शहरामधून निघणार आहे. तरी सर्व भुसावळ शहरवासियांना, भुसावळ तालुक्याच्या सर्व समाज बांधवांना, आया माया, बहिणी, भाऊ, दादा सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे, जसे की बोललेले आहेत, घरामध्ये ताला लागायला पाहिजे आणि सर्व समाज बांधव रस्त्यावर यायला पाहिजे. ही लढाई आपल्या अस्मितेची आहे, आपली स्वाभिमानाची आहे, आपल्या सन्मानाची आहे. सर्वांना विनंती आहे, नहाटा कॉलेजजवळ 22 तारखेला दुपारी 2 वाजता सर्वांनी यायचं आहे. तिथून आपल्या आंदोलन मोर्चाची तयारी सुरू, मोर्चा निघणार आहे प्रांत कार्यालयापर्यंत. कुठून पण घुसा, भुसावळ शहरामध्ये कुठून पण घुसा. 22 तारखेला दुपारी 2 वाजता नहाटा कॉलेजजवळ दिसा. एवढंच बोलेल. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान, जय लहुजी. क्रांतिकारी जय भीम. या मीटिंगच्या माध्यमानं आपण सर्वांना आम्ही सूचना करीत आहोत. आपण सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये शेड्यूल कास्ट उपवर्गीकरणाचा जो घाट महाराष्ट्र सरकारने घातलेला आहे सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून, त्याच्या निषेधार्थ हा मोर्चा आहे. तुम्हाला असं वाटत असेल की वर्गीकरण, परंतु SC वर्गीकरण हा एक बहाणा आहे. SC वर्गीकरण हा एक बहाणा आहे. निशाणा संविधान आहे. तर त्यांना भारतीय संविधानावर त्यांना निशाणा साधायचा आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान 1950 साली जे लागू झालेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमानं, त्यांना ॲक्च्युली ते मोडीच काढायचं आहे. त्यांचा तो उद्देश आहे. म्हणून आम्ही या माध्यमानं संपूर्ण समाजाला ही विनंती करीत आहोत की 22 तारखेला
1 वाजेला या भव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की ज्या या RSSच्या लोकांनी आणि BJPच्या लोकांनी एक बहाणा बनवलेला आहे उपवर्गीकरणाला, परंतु त्यांचा तुम्हाला माहीत आहे की त्यांचा जो डाव आहे तो संविधानाकडे त्यांचा डोळा आहे. तर त्यांचा हे जे विचार मोडीस काढण्यासाठी आपण सर्वांनी त्या ठिकाणी, कारण हा हजारोच्या संख्येने जो मोर्चा निघणार आहे, हे सरकारच्या छातीमध्ये, महाराष्ट्र सरकारच्या छातीमध्ये धडकी भरली पाहिजे. आपला आवाज भारतापर्यंत, दिल्लीपर्यंत तो आवाज गेला पाहिजे. हा आवाज केव्हा जाईल की ज्यावेळेस बौद्ध समाज पूर्ण भुसावळ तालुक्यामध्ये, कारण हा मोर्चा आपल्याला माहीत आहे की हा मोर्चा 59 जातींचा आहे, परंतु याच्यामध्ये जो लिडिंग पार्ट आहे, ज्याला जास्त समजतं त्याची जबाबदारी जास्त असतं, असं कांशीराम साहेब म्हणत असतात. म्हणून बौद्ध समाजाला हे सर्व जास्त समजत आहे की हे संविधान मोडीस काढण्याचा यांचा प्रयत्न आहे. म्हणून बौद्ध समाज या सर्व जातींना सोबत घेऊन हे लीड करीत आहेत आणि हे मोर्चा आपला त्यावेळेस सक्सेस होईल की ज्यावेळेस आमच्या पूर्ण समाजाच्या घराला कुलपं लागतील आणि कुलपं लावून आमचा पूर्ण समाज ज्यावेळेस नाटा कॉलेजजवळ एकत्रित होईल आणि तिथून तो प्रांत कार्यालयावर जाईल, त्यावेळेस या महाराष्ट्राला समजेल की या भुसावळ आणि जळगाव जिल्ह्याची ताकद काय आहे. कारण जळगाव जिल्ह्यामध्ये जे महाराष्ट्र लेवलचे जे नेतागण आहेत ते सर्व भुसावळ शहरामध्ये असतात. म्हणून हा भुसावळ शहराचा मोर्चा हा यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या घराला कुलपं लावून, आणि जो कर्मचारी वर्ग आहे, कारण त्या दिवशी वर्किंग डे आहे, या कर्मचारी वर्गांनी त्या दिवशी सुट्टी टाकून सर्वांनी या मोर्चामध्ये येण्याचं धाडस दाखवावं आणि सरकारला आपला जो निर्णय आहे आणि आपला आवाज आहे तो सरकारपर्यंत पोहोचवण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करावा. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय संविधान. क्रांतिकारी जय भीम. आज जमलेले सर्व समाज बांधव, त्यामध्ये राजूभाऊ सूर्यवंशी, जगनभाई सोनवणे, बुरभाऊ सपकाळे, बाळाभाऊ पवार, शांतारामजी जाधव, विशाल निकम साहेब, साळवे साहेब, उल्हाजी पगारे, सर्व ज्याचं नाव नाही घेतं त्यांचे नाव घेतलं समजा. मित्रांनो, हा जो मोर्चा आहे हा एखादी समाजाच्या विरोधात किंवा जातीच्या विरोधात नाही. हा मोर्चा ज्या सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला आणि हा जो महाराष्ट्र सरकार मनवादी सरकार आहे त्यांच्या विरोधात हा आमचा मोर्चा आहे. कोणत्या जातीच्या विरोधात आमचा मोर्चा नाही आणि आम्हाला कोणाच्या विरोधात बनवून कोणाला मोठंही करायचं नाही आणि आम्हाला लहान पण व्हायचं नाही. का की आमचा समाज ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला वाटलं असतं की अबखडं करायचं, त्यांनी संविधानामध्येच तरतूद केली असती, पण अबखडं हे इलिगल आहे, हे लागू तर होणारच नाही, कायद्यात बसतच नाही. आणि समाजाला एकच सांगतो की आज राजूभाईंनी सांगितलं की सर्वांनी पैसे दिले पाहिजे, जमा झाले पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलं की 20% रक्कम आपल्या कामगारांनी, जे बोलले प्रशांत ताळे तुम्ही की कामगारांनी 20% रक्कम आपल्या पगारातून कमाईतून समाजाला दिली पाहिजे. तर हे मोठी गोष्ट आहे. ह्या मोर्चाला सर्वांनी उपस्थिती द्यावी इतकीच विनंती करतो. जय भीम, जय संविधान. मी ऑल इंडिया SC/STचा जोनल कार्याध्यक्ष आहे आणि मी जवळून SC/ST लोकांचं सुखदुःख पाहिलं आहे. का की जेव्हा पण आमच्या लोकांचं प्रमोशन आरक्षणमध्ये प्रमोशन निघतं राजूभाई, त्यावेळेस हे जातीवादी लोक जाऊन कॅटमध्ये त्या प्रमोशनला थांबवण्याचं काम करतं. कॅटमध्ये जाऊन ते आरक्षणाला थांबवायचं काम करतं. आमचे प्रमोशन होत नाही. आमचे 4 ते 5 केस सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे. एका हेअरिंगची 16 लाख रुपये आम्ही फीस देतो. म्हणून सर्व तमाम रेल्वे बांधवांना, SC/ST OBC बांधवांना एक आव्हान आहे की ह्या मोर्चामध्ये सामील व्हा आणि मोठ्या प्रमाणात तुम्ही मोर्चा देऊन या मोर्चाची शोभा वाढवा. महाराष्ट्रात सर्वत्र अनुसूचित जातीतील आरक्षण उपवर्गीकरणाचा मुद्दा या मागणीनं जोर धरलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये या मुद्द्याला घेऊन 2 गट निर्माण झालेले आहेत. या महाराष्ट्रामध्ये सध्या अस्तित्वात असलेलं जे काही भाजप सरकार आहे, या सरकारने अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरणाचा जो कट रचलेला आहे तो कदापि या ठिकाणी बौद्ध समाज आणि अनुसूचित जातीतील ज्या 57-58 जाती आहेत त्या कदापि त्यांचा डाव यशस्वी होऊ देणार नाही. आज आम्ही भुसावळ शहराच्या वतीनं या ठिकाणी कृती समितीच्या माध्यमातून भुसावळ शहरातील सर्वच समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी बैठक आयोजित केलेली होती आणि या बैठकीच्या अंती दिनांक 22 जुलै रोजी दुपारी 1 वाजता नाटा कॉलेजपासून तर उपविभागीय कार्यालयापर्यंत या ठिकाणी भव्य अशा मोर्चाचं आयोजन आम्ही केलेलं आहे. सरकारने रचलेला जो डाव आहे उपवर्गीकरणाचा तो कदापि या ठिकाणी यशस्वी होऊ नये आणि त्या वर्गीकरणाच्या निर्णयाला विरोध म्हणून हा मोर्चा असेल. त्याच्यामध्ये अन्यही मागण्यांचा आम्ही त्या ठिकाणी समावेश केलेला आहे. हा मोर्चा यशस्वी होण्यासाठी समाजातील सर्व स्तरातील
सर्व क्षेत्रातील पदाधिकारी मान्यवर या ठिकाणी त्याच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करत आहेत आणि आज ही बैठक संपन्न झालेली आहे। तर मी आपल्या माध्यमातून भुसावळ शहरातील तमाम आंबेडकरवादी आणि संविधानवादी नागरिकांना या ठिकाणी आव्हान करतो, आपण दिनांक 22 जुलै रोजी दुपारी 1 वाजता नाहाटा कॉलेज या ठिकाणी मोठ्या संख्येनं लाखोच्या संख्येनं या ठिकाणी एकत्र येऊन या सरकारने जो काही या ठिकाणी वर्गीकरणाचा घाट घातलेला आहे त्यांचा हा घाट उद्ध्वस्त करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायचं आहे आणि मोठ्या संख्येनं हा मोर्चा यशस्वी करायचा आहे। धन्यवाद। त्या परिषदेला उपस्थित सगळे समाज बांधव, आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं आहे की उपवर्गीकरणाला जो संपूर्ण महाराष्ट्रातून विरोध होत आहे त्याचं नियोजन आज या ठिकाणी भुसावळ तालुक्यातर्फे करण्यात आलेलं आहे। जेव्हापासून भारतीय जनता पक्ष भाजप सत्तेमध्ये आलेला आहे तेव्हापासून त्यांनी आपापसामध्ये भांडणं लावायचं काम केलेलं आहे। अगोदर त्यांनी हिंदू मुस्लिम केलं, त्यानंतर मराठा विरुद्ध ओबीसी केलं आणि आता अनुसूचित जातीचे जे इतर 59 जाती आहेत यांना आपसामध्ये यांना भांडण लावण्याचं काम ही भारतीय जनता पक्षाचा कट कारस्थान सुरू आहे। म्हणून येत्या 22 तारखेला नाहटा चौफुल्ली येथून दुपारी 1 वाजता संपूर्ण समाज बांधवांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं अशी मी आमच्याकडून विनंती करतो। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरण विरोधामध्ये पूर्ण महाराष्ट्र पेटलेला आहे। उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये संपूर्ण 59 जाती या रस्त्यावर उतरत आहे। त्याच अनुषंगाने भुसावळ तालुक्यामध्ये उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या माध्यमातून दिनांक 22 तारखेला दुपारी 2 वाजता नाहटा चौफुल्लीपासून उपवर्गीकरण विरोधी मोर्चा निघणार आहे। तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 59 जातींना 341 कलमानुसार एक संघ बांधून 13% आरक्षण दिलेलं आहे। त्याचप्रमाणे ओबीसी समाजालाही आरक्षण दिलेलं आहे। आज ज्या पद्धतीने भाजप सरकार उपवर्गीकरण करून या समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्याचप्रमाणे ओबीसी समाजातही त्याचप्रमाणे येणाऱ्या दिवसामध्ये असाच घाट घालून याच पद्धतीने घाट घालून येथे दंगली पसरवण्याचं काम हे भाजप सरकार करणार आहे। तरी या विरोधामध्ये दिनांक 22 तारखेला सर्व भीमसैनिकांनी, संविधानप्रेमींनी, आंबेडकरवाद्यांनी या मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावा अशी मी सर्वांना विनंती करतो। सर्व समाजाचे कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींना क्रांतिकारी जय भीम। मित्रांनो, हे भुसावळ शहर हे आंबेडकरी विचाराचं, आंबेडकरी बालेकिल्ला आहे आणि असे आम्ही लहानपणापासून असे अनेक मोर्चे या भुसावळ शहरामध्ये झालेले आहे आणि हे मोर्चे शासनाला धडा दिल्या शिकवल्याशिवाय या भुसावळ शहर राहत नाही। मित्रांनो, या राज्यातील भाजपा RSSचे लोक 2 समाजामध्ये कशा पद्धतीने तेढ निर्माण होईल त्यासाठी त्यांनी उपवर्गीकरण हे लागू केलेलं आहे। मित्रांनो, या भाजपा RSSच्या लोकांना धडा शिकवण्यासाठी आपण बौद्ध समाजाने, आंबेडकरी विचाराचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने भुसावळ तालुक्यातील नागरिकांनी, बांधवांनी उपस्थित राहायचं आहे आणि ह्या सरकारला आंबेडकरी विचाराची ताकद दाखवून द्यायचे आहे। आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती करतो। जय भीम, जय भारत। सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने मोर्चामध्ये सहभागी व्हावे आणि मोर्चा यशस्वी करावा। त्याचप्रमाणे मोर्चा हा कायद्याच्या चौकटीमध्ये राहून यशस्वी व्हावा ही सर्वांना विनंती। जय भीम। सर्व समाजाला विनंती आहे की येणाऱ्या 22 तारखेच्या मोर्चाला सर्व समाजाने हजर राहावे हे विनंती व आव्हान। जय भीम। मी आपण सर्वांना, महिला भगिनींना आव्हान करते की आपण ज्या शासकीय नोकरीमध्ये आहात आणि बाबासाहेबांनी ज्या आपल्याला 6 महिन्याच्या पगारी सुट्या दिलेल्या आहात, त्या शासनाचा तुम्ही त्या आरक्षणाचा लाभ घेता आहात, त्या सुट्यांचा तुम्ही आरक्षण घेता आहात, त्याची शपथ आहे तुम्हाला की त्यांनी प्रत्येकाने 22 तारखेला या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आहे अशी सर्वांना मी माता भगिनींना विनंती करते की सर्वांनी यावं। धन्यवाद। क्रांतिकारी जय भीम। मी सुभाष लोखंडे या सर्व जी आयोजक समिती आहे त्यांच्या खरोखर आभार मानतो, कारण मी आजपर्यंत फक्त निवेदन घेतले, मी अधिकारी असल्याकारणाने आणि या मोर्चाचे फक्त निवेदन घेतले, परंतु या मोर्चात मी माझ्या पूर्ण फॅमिलीसह आणि माझ्या मित्रमंडळीसह सहभागी होणार आहे। तरी सर्वांनी पण यावं ही सर्वांना आग्रहाची विनंती।